ग्रामीण भागातील आरोग्य सेवा विस्कळीत होऊ नये व रुग्णांना वेळेवर उपचार मिळावा याकरिता शासनाकडून जिल्हा परिषदेला 10 रुग्णवाहिका पाठविण्यात आल्या आहे। या 10 रुग्णवाहिका गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून जिल्हा परिषदेच्या आवारात धुळकात पडल्या होत्या। याबाबत प्रसार माध्यमांनी बातम्या प्रसारित केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला खडबडून जाग आली असून 4 जानेवारीला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीमध्ये या रुग्णवाहिकांचं लोकार्पण होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन बोडके यांनी दिली आहे। जिल्ह्यातल्या 41 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णवाहिका असून ज्या आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकांना 15 वर्ष झाले आहे त्या आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका बदलून नवीन देणार असल्याची माहिती देखील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे। या 10 रुग्णवाहिकांमध्ये एकट्या शिंदखेडा तालुक्याला 4 व धुळे तालुक्याला 4 रुग्णवाहिका देत समाप्त देण्यात आला आहे, तर साक्री तालुक्याला केवळ 2 रुग्णवाहिका देण्यात आल्या आहे। शिरपूर तालुक्यातल्या दुर्गम भागात रुग्णवाहिका नसल्याने अनेक वेळा गरोदर स्त्रियांना झोळीतून प्रवास करत दवाखान्यात नेण्यात आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत। मात्र या रुग्णवाहिका वाटपात शिरपूर तालुक्याला का रुग्णवाहिका देण्यात आली नाही असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे। मी डॉक्टर सचिन बोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी धुळे। धुळे जिल्ह्यातील 41 प्राथमिक आरोग्य केंद्रांना सध्या ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहे। राज्य शासनाकडून 10 प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नवीन ॲम्ब्युलन्सचा पुरवठा झालेला आहे आणि येत्या 4 तारखेला आम्ही त्याचा लोकार्पण सोहळा करणार आहोत। सध्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राला ॲम्ब्युलन्स ऑलरेडी उपलब्ध आहेत धुळे शहरामध्ये। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।